नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विशाल दाटे. फायनली ब्रेझाचा अपडेट आलेले आहे. लुकमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला असं जास्त जो चेंज हवा दिसणार नाही गाडीमध्ये, पण गाडी जर पाहिली ही CNG मध्ये आहे. आधी जर पाहिलं तर ब्रेझा CNG मध्ये तर येत होती, बट बूटमध्ये मोठा सिलेंडर होता, CNG सिलेंडर, त्यामुळे बूट स्पेस बिलकुल मिळत नव्हता. बट इथे जर पाहिलं तर आता CNG टँकची जी प्लेसमेंट आहे ती सुद्धा अंडरबॉडी झालेली आहे, जशी आपण विक्टोरिसमध्ये पाहतो. हे जर पाहिलं ZXi मॉडेल असणार आहे. याच्याबद्दल आपण पटकन माहिती घेऊया, सो जेणेकरून तुम्हाला देखील या गाडीबद्दल पूर्णपणे माहिती जी आहे ती मिळेल फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे नक्कीच आपला जो यूट्यूब चॅनल जो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करून द्या. फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर हेडलॅम्पचा जो सेटअप आहे हा तुम्हाला मोरलेस सेमच मिळणार आहे बरं का. ग्रिल जर पाहिली थोडीशी चेंज करण्यात आलेली आहे. बंपर जर पाहिला असं काय तुम्हाला ओव्हरऑल डिझाईन या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर इथे जर पाहिलं फोग लॅम्प या गाडीमध्ये नसणार आहे, बट इथे तुम्हाला LED मध्ये जे प्रोजेक्टर आहेत ते तुम्हाला इथे हाय बीम आणि लो बीममध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर इथे जर पाहिलं तर CNGची जी बॅजिंग आहे ती देण्यात आलेली आहे. अगेन तुम्हाला इथे 2 वायपर मिळून जातात, बट ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग जे वायपर आहे हे या गाडीमध्ये नसणार आहे. मी तुम्हाला काय करतो, गाडीचं इंजिन दाखवतो, कारण की इंजिनमध्ये देखील काही चेंज आहे का तो देखील पाहूया. बेसिकली इंजिनमध्ये तर काही चेंज नसणार आहे, कारण की गाडी जर पाहिली तर 1.5 लिटरचं जे नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे ते इथे ऑफर करण्यात आले. 4 सिलेंडर आहे आणि वन ऑफ द मोस्ट रिलायबल इंजिन जे आपण ह्या सेगमेंटमध्ये पाहतो ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आणि पॉवर फिगर जर पाहिली CNGमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला पेट्रोल इंजिनपेक्षा CNGमध्ये कमी पॉवर फिगर मिळते. जवळपास 87 PS आणि 121 न्यूटनमीटरचा जो टॉर्क हे जे इंजिन आहे हे प्रोड्यूस करतं. आणि मायलेज जर पाहिलं तर 26.90चं जे मायलेज आहे 1 किलोच्या CNGला जर पाहिलं क्लेम करण्यात आलेले. ऑन रोडवरती माझ्या मते 21-22चं जे मायलेज हे तुम्हाला मिळू शकतं. सिटीमध्ये थोडंसं कमी मायलेज जे आहे ते होऊ शकतं बरं का. त्यानंतर हे ZXi व्हेरियंट आहे. इथे जर पाहिलं तर अलॉय व्हीलचं जे डिझाईन आहे हे असं काही ग्रेमध्ये आहे. 16 इंचचे आहे. फ्रंट साईडला तुम्हाला डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेकचा जो यूज हा इथे झालेला आहे. प्लस तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देखील इथे मिळून जातात. ओके, सो आता इथे जर पाहिलं अंडरबॉडी CNG आले आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता सीट समजा आपण जर अशा पद्धतीनं फोल्ड जर केली तर पुन्हा एकदा चांगला जो स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो, जो की माझ्या मते चांगला आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही साहित्य जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकता. इथे खालच्या साईडला जर पाहिलं तर टायर पंचर किट तुम्हाला मिळतं. इथे आहे अंडरबॉडी CNG किट, ते देखील मी तुम्हाला दाखवतो. बट महत्त्वाची गोष्ट स्पेअर व्हील नसणार आहे, तुम्हाला टायर पंचर किट कंपनीने ऑफर केलेलं आहे. सो असा काय पार्शल ट्रे तुम्ही इथे ठेवू शकता. चांगला स्पेस आहे बरं का. महत्त्वाची गोष्ट खालच्या साईडला जर पाहिलं तर इथे अंडरबॉडी जो CNG टँक आहे तो देण्यात आलेला आहे, जो की 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा आहे. 55 लिटर वॉटर कॅपॅसिटी म्हणजे एक अराउंड तुम्ही 7 किलो CNG या गाडीमध्ये बसवू शकता. आणि मायलेज जर पाहिलं तर 26.90चं जे मायलेज आहे हे क्लेम करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता जो स्पेस आहे तुम्हाला ही गाडी ऑफर करते, जो की माझ्या मते या गाडीच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर टाटा नेक्सॉन आहे, ज्याच्यामध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी येते. बट तिथे जर पाहिलं तर तो भाग वर येऊन जातो, त्यामुळे लिमिटेड तुम्हाला बूट स्पेस मिळतो. इथे चांगला स्पेस आहे हा, बट नेक्सॉनचं बेनिफिट काय तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला स्पेअर व्हील ऑफर करण्यात आलेले. सो तिथे एक ॲडव्हान्टेजेस तुम्हाला इथे होऊन जातो. रिअरमध्ये जर पाहिलं तर अगेन मी आधी देखील बोललो होतो, थोडंसं कॉस्ट कटिंग मारुतीने या ठिकाणी केलेलं आहे. रिअर वायपर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला नाही आहे. डिफॉगर आहे, CNGची बॅजिंग आहे. बाकी रेग्युलर प्रमाणे तुम्हाला जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे ते पाहायला मिळतं. रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. ओके, आता CNG व्हेरियंटच्या टॉप मॉडेलमध्ये जर पाहिलं, आधी मी तुम्हाला व्हेरियंट सांगून देतो. LXi, VXi आणि ZXi अशा व्हेरियंटमध्ये तुम्ही CNG जो फ्युल ऑप्शन तो घेऊ शकता. हे टॉप मॉडेल आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्हाला 8 इंचची जी स्क्रीन आहे ती इथे ऑफर करण्यात आलेली आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते. प्लस रिव्हर्स कॅमेराची जी क्वालिटी ठीकठाक मिळते बरं का. तुम्हाला एवढी काही क्लिअर जी क्वालिटी ही तुम्हाला इथे मिळणार नाही आहे. प्लस इथे एक चेंज काय केलेलं आहे माहिती आहे का मारुतीने, 6 स्पीडचा गिअर बॉक्स तुम्हाला इथे ऑफर केलेला आहे. येस, फायनली नवीन गिअर बॉक्स तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे, जो की आपण आम्ही आज जी टर्बो इंजिनची गाडी चालवली 1 लिटरची, सो तिथे तुम्हाला हा गिअर बॉक्स दिला जातो. बट इथे देखील तो देण्यात आलेला आहे. बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिला असं काय आहे तुम्हाला टिल्ट होते. ओके, टेलिस्कोपिक सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. क्या बात आहे. चला, हे एक चांगलं फीचर आहे. बाकी इथे जर पाहिलं क्रूज कंट्रोल नाही आहे. ह्या गाडीमध्ये काही कॉस्ट कटिंग सुद्धा कंपनीने केलेलं आहे बरं का. इथे क्रूज कंट्रोल नाही आहे. आधी जर पाहिलं तर क्रूज कंट्रोल येत होतं. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला ॲनालॉग जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तो पाहायला मिळतो. CNGचे लेवल तुम्ही पाहू शकता. पेट्रोल स्पीडोमीटर इथे आहे, RPM मीटर. त्यानंतर इथे अगेन
मारुतीने ना थोडंसं बटन जे आहे ते स्टिअरिंग व्हीलमध्ये द्यायला पाहिजे बरं का. सो इथे काही चेंजेस होते का आपण पाहूया. इथे जर पाहिलं ट्रिप ए ट्रिप बीचे ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकता. आणि ह्या साईडला जर पाहिलं ओके ड्रायव्हिंग डाटा आहे, त्यानंतर मोशन फ्रंट टॉर्क ॲक्सेलेरेशन CNG मोड. ओके याच्यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम जे आहे ते नसणार आहे. बाकी या स्क्रीनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तुम्ही इथे जे ACचे कंट्रोल ते पाहू शकता. फुल्ली ऑटोमॅटिक AC आहे. वायरलेस चार्जर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले आहे. टाईप-C पोर्ट आहे. 12 वोल्टचा पॉवर सॉकेट, 6 स्पीडचा गिअरबॉक्स. माझ्यामध्ये वायरलेस चार्जर नसता दिला ना तरी पण क्रूज कंट्रोल या गाडीमध्ये द्यायला पाहिजे होतं. बाकी इथे जर पाहिलं इथे देखील काही कंट्रोल आहे जे की तुम्ही पाहू शकता. ट्रॅक्शन कंट्रोल, CNG टू पेट्रोल स्विच आहे. हेडलॅम्पचे लेवल, इंजिन पुश स्टॉप बटन. आयरोएम जर पाहिला तर हा तुम्हाला मॅन्युअली देण्यात आलेला आहे. फॅब्रिक अपोस्ट्री तुम्हाला इथे मिळणार आहे बरं का. लेदरेट नाही आहे, कुठलाही आर्मरेस्ट याच्यामध्ये नाही आहे. CNG व्हेरियंटमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला जे कॉस्ट कटिंग ही पाहायला मिळणार आहे. इथे आहे ग्लव बॉक्स आणि तुम्हाला सनरूफ देखील नॉर्मल साईजचा मिळून जातो. आणि लाईट जर पाहिलं ह्या हॅलोजनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके इथे व्हेनिटी मिरर आहे आणि इथे तो सनग्लास होल्डर आहे तो देण्यात आलेला आहे. इथे आहे तिकीट होल्डर. बाकी तर इथे पॉवर विंडोचे कंट्रोल देण्यात आलेले आहे. सीट्स होल्ड वगैरे करण्यासाठी चांगले. आणि सीट हाईट ॲडजस्टमेंट आहे का. ओके मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. फ्रंट जे ड्रायव्हर सीट आहे हे मी माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट करून ठेवले. स्पेस चांगला आहे. बाकी इथे तुम्हाला एक हुक मिळून जातो. मॅक्झिमम 4 किलो तुम्ही जे याला अटॅच करू शकता. रिअरमध्ये AC व्हेन्स देण्यात आलेले आहेत. बट कुठलाही टाईप-C पोर्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळत नाही. माझ्यामध्ये तो असायला पाहिजे होता. 12 वोल्टचा पॉवर सॉकेट तुम्हाला इथे मिळून जातो. आणि इथे आहे आर्मरेस्ट. 60-40 रेशोचे सीट्स आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात. मिडलला कुठलाही जो हेडरेस्ट आहे तो देण्यात आलेला नाही आहे. बट 2 पॅसेंजरसाठी तुम्हाला जो हेडरेस्ट आहे तो मिळून जातो. हा खालचा जो थंब आहे ना हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे बरं का. त्यामुळे 3 ॲडल्ट जर बसायचं असेल तर थोडंसं ॲडजस्टमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा असेल चांगल्या पद्धतीनं ट्रॅव्हल जे ते करू शकता. BN कॅपमध्ये जर पाहिलं तर ही गाडी 5 स्टार रेटेड आहे. म्हणजे या गाडीचं क्रॅश टेस्ट झालेली आहे आणि 5 स्टार रेटिंग भेटली आहे. त्यामुळे सेफ्टी चांगली आहे. 6 एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. हेडरूम वगैरे चांगलं आहे. तर मित्रांनो नवीन ब्रेझा CNG मध्ये असे काही फीचर जे आहेत ते या गाडीमध्ये अपडेट झालेले आहेत. बट गाडीची जी प्राइसिंग आहे ती अजून आलेली नाही आहे. त्यामुळे प्राइसिंगबद्दल अजून 1-2-3 दिवस आपल्याला थांबावं लागेल. त्यानंतर मी तुम्हाला प्राइसिंग डिस्क्रिप्शनमध्ये किंवा फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला मेन्शन करेल. बाकी जर काय अशी काही नवीन ब्रेझा आहे ZXi व्हेरियंट काही कॉस्ट कटिंग बऱ्यापैकी गाडीमध्ये जर पाहिलं करण्यात आलेलं आहे. गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.